महायुतीचे सिंदखेड्याचे अधिकृत उमेदवार, ज्यांची मी लाडकी बहीण आहे आणि तेही माझे अत्यंत लाडके भाऊ आहेत, ते आमदार जे पाचव्यांदा निवडणुकीच्या मैदानात समोरच्याला चितपट करण्यासाठी उभे राहिलेले आहेत, ते जयकुमारजी रावळ. त्यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे संजयजी शर्मा, धुळ्याच्या माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, नगर अध्यक्ष सिंदखेडा रजनीताई वानखेडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणराव पाटील, बबन भाऊ चौधरी भारतीय जनता पार्टी धुळे अध्यक्ष, संजीवनी सिसोदिया जिल्हा परिषद सदस्य, ज्योती बोरसे सभापती जिल्हा परिषद धुळे, सोनीताई कदम सभापती जिल्हा परिषद धुळे, छायाताई इशी पंचायत समिती सभापती सिंदखेडा, दयारामजी माळी, धनंजयजी मंगळे, किशोरजी पाटील, अनिलजी वानखेडे, प्रकाश देसके, उद्धव देशमुख, प्रकाश चौधरी, संजय पाटोळे, आरपीआयचे उपाध्यक्ष आहेत संजयजी कुंवर, नाना माळी, युवराज नाना माळी, रमेश खैरनार आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व टोपी वगैरे घातलेले सर्व वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव, अत्यंत उत्साही असलेले पण खूप संयमी असलेले माझे युवा बांधव, आणि जसं किती मोठा राजवाडा असेल तर आपण तो राजवाड्यात गेलो तर राजवाडा सुना सुना वाटतो. कशामुळे? जर तुळशी वृंदावन दारात नसेल तर त्या राजवाड्याला शोभा येत नाही. तसंच तुळशी वृंदावनासारखी या सभेला शोभा आणणारी माझी माय माऊली, माझ्या माता भगिनींनो, खर तर आता तुम्हाला माता भगिनी म्हणायची सवय मला आहे, पण तुम्ही झालेल्या आहेत लाडक्या बहिणी, आणि तुमच्या भावाच्या लाडक्या बहिणी असताल नाही तर नसताल, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण नक्कीच आहेत. जाऊन भावाला सांगा की बाबा तू माझा लाड करू नको, मुख्यमंत्री माझे लाड करणार आहेत, महायुतीचं सरकार, दोनही उपमुख्यमंत्री माझे लाड करणार आहेत. कशाने लाड करणार सांगा बरं? तुमच्या चेहऱ्यावर आज जी रौनक आहे ती कशामुळे आहे? किती मिळाली भाऊबीज? किती किती खुश, सगळ्या एकदम सगळे पूर्ण स्माइल किती मिळाली सांगा? 7,500 असं दाखवायला. 7,500. आणि मी जिथल्याही सभेला जाते मी महिलांना विचारते किती मिळाली भाऊबीज, त्यांच्यापेक्षा इकडून आवाज आला आताच मी बोलता बोलता 7,500. तुमचा काय अकाउंटवर डोळा आहे आमच्या? घरातल्यांनी पैसे मागायला द्यायचं ना, सांगायचं मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे, मला दादागिरी करू नका. अरे 7,500. मी विचारते प्रत्येक सभेत, सख्खा भाऊ दिवाळीला ओवाळणी किती देतो सांगा बरं, खरं सांग. ते बघा ते हात वर करून आकडे सांगायला त्या 500, 1000, जास्तीत जास्त 1000. अरे 500, 1000, सख्खा भाऊ 500 रुपये जर ओवाळणी देतो दिवाळीत एकदा वर्षातून, इथं तर महिन्याला तिप्पट, 500च्या तिप्पट 1,500 रुपये मिळत आहेत. आणि आता तर अजित पवारांनी घोषित केलं की आता 2,100 रुपये करणार आहेत. म्हणजे आता माझी बहीण ती कधीही सोडून जाणार नाही कमळाच्या फुलाला आणि जयकुमार रावळ यांना. का? कारण त्यांनी केले, तुमचे फॉर्म भरलेत, तुमच्यासाठी मरमर केली आहे, योजना त्यांच्या सरकारने आणली आहे, म्हणून तुम्ही त्यांना सोडणार का कधी? नाही ना, बिलकुल नाही. कारण महिला अशीच असते, एकदा तिने जर नातं ठेवलं तर 7 जन्म सोडत नाही. बरोबर आहे की नाही? कधीच सोडत नाही. अरे कुणाचा उदार ठेवत नाही. आमच्या महिला अशा आहेत स्वाभिमानी माझ्या बहिणी, की जर घरामध्ये जर दूध फाटलं, आपल्या घरी पाहुणे आले आणि चहा करताना दूध फाटलं, पळत मागच्या दाराने शेजारच्या मैत्रिणीकडे जातात
आणि एक फुलपात्रभर दूध दे ग, पाहुणे आलेत, माझं दूध फाटले घरातलं. लगेच त्यांच्याकडनं दूध घेऊन येतात, पाहुण्याला छान चहा वगैरे देऊन पाठवतात. पण कधी जाऊन मी दूधवाल्याकडून दूध आणते आणि ते दूध वापस करते असं त्यांना झालेलं असतं. कधीच कुणाचा उधार ही माझी माऊली ठेवत नाही. ठेवते का? सांगा मला. आणि आता एवढं जर सरकारने एवढं भरभरून त्यांना सन्मान दिलाय तर ती कधीच हे उधार ठेवणार नाही. हे लौटवणार आणि ते कसं वापस करणार तर भरभरून मतांचे आशीर्वाद माझे भाऊ जयकुमार रावळ यांना देऊन वापस. खरंच आहे, जयकुमार रावळचं जीवन खूप चांगलं राहिलं असतं. आम्ही दोघं खूप बोलतो, त्यांचं घर माझ्या ऑफिसच्या वरच आहे आणि मुंडे साहेबांपासून ते येतात. बघितली गर्दी, मुंडे साहेब ऑफिसमध्ये येतात, बसतात, चहा पितो, गप्पा मारतो आणि खरंच खूप सज्जन माणूस आहे. तुम्ही याच्यासाठी तर टाळ्याच मारा. मी राजकारणामध्ये चांगला चारित्र्यवान सज्जन माणूस पाहिलेला आहे ना, त्याच्यापैकी सगळ्यात नंबर 1 ला नाव जर कुणाचं असेल तर जयकुमार रावळ. अरे सज्जन माणसाने राजकारणात राहायचं का नाही? का पैसे खाणारे, जेलमध्ये जाऊन येणारे, महिलांवर अत्याचार करणारे अशांनीच राजकारणात यायचं? पैशाच्या जोरावर, मसल पॉवरच्या जोरावर अशांनीच राजकारण करायचं? सज्जन माणसाने करायचं नाही. हा स्वतःही राजघराण्यात जन्मलाय माझा भाऊ, बायको पण राजघराण्यातली आहे. इतके गोड मुलं आहेत की विचारू नका. मी नेहमी भेटले किती गोड मुलं आहेत. त्यांना वाटत नसतं का चांगलं राजासारखं राहावं? पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंना शब्द दिला म्हणून राजकारणात आले. आज 5वी टर्म तुमच्या समोर उभे आहेत मैदानात. 5वी टर्म. काय बदल झालाय त्यांच्यामध्ये? काय कपड्यामध्ये बदल झालाय? अरे आमच्या सारखे माणसं समाजाच्या सेवेसाठी सगळी आयाशी करायची संधी असून सुद्धा लाथाडून, ऐश्वर्याचं जीवन लाथाडून समाजामध्ये तळागाळामध्ये काम करत आहोत. त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभा राहणार नाही तर कोण राहणार? कोण राहणार? आज त्यांच्या मागे तुम्हीच राहायला पाहिजे. आज त्यांच्या मागे बळ तुम्ही दिलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार, तुम्ही म्हणता ताई तुम्ही फक्त महिलांचंच सांगता. महिलांना दिवाळी दिली, हाफ तिकीट पण दिलं. बऱ्याच जणीला म्हणतात आता नवरे चल तुला नेतो देवाच्या दर्शनाला, तुझं तिकीट अर्धच लागणार. पण मी तुम्हाला सांगते, आमचं सरकार परत आल्यावर तुम्हाला तेवढं पण तिकीट लागणार नाही. अजून म्हणाल नवरा चल माझ्यासोबत, तुला नेतो देवदर्शनाला. महिलेला कुठे जायचं असतं? अजून देवदर्शनाला जायचं असते, भावाकडे माहेरी जायचं असते, अजून कुठे जायचं असतं? तुम्ही म्हणताल ताई तुम्ही महिलांविषयीच बोलताय. तुमच्याकडे येते आता. तुमच्यापैकी कोण कोण शेती करतं सांगा बरं, हात वर करा बरं. कोणाच्या शेतामध्ये कृषी पंप लावलाय सांगा बरं? लावलाय की नाही? आणि मला सांगा त्याच 100% वीज बिल माफ केलंय का नाही आपल्या सरकारने? तुमच्या अकाउंटवरच बिल माफ करून 0 बाकी लिहून दिलं का तुम्हाला? कुणाला लिहून दिला? हात वर करा, हात वर करा. बरोबर आहे. मग आता जर तुम्हाला 0 बाकी सरकारने केली आहे तर तुम्ही पण मतांना ह्यांना 0 बाकी करून टाका. ह्या समोरच्यांना मत द्यायचं कारण नाही. तुम्ही कमळाच्या फुलावरच मतदान करावं एवढं तुमच्या मदतीला. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी धावून आले शेतकऱ्यांसाठी. विम्याची एवढी योजना त्यांनी राबवली कारण शेतकरी हा कृषीचे उत्पन्न नाही झालं तर त्याच्यासाठी जीवावर त्याच्या बेततं म्हणून राहू. मी जेव्हा आमदार होते 2009 ला, जयकुमारजी तेव्हाही होते. अहो आपण किती प्रश्न उचलायचो जयकुमारजी आपल्या विधानसभेमध्ये. खताच्या राईंमध्ये गोळीबार झाला होता आमच्या जिल्ह्यात. गोळीबार, खताचे ब्लॅक मार्केटिंग एवढं व्हायचं की शेतकऱ्यांना आत्महत्या करायला फक्त पीक नाही आलं एवढं कारण नव्हतं तेव्हा. बियाणं मिळायचं नाही, खत मिळायचं नाही, एवढा त्रास होता. मोदीजींनी ते सगळं आपल्यासाठी सोपं करून दिलं. किसान सन्मान योजना, यांना महिना वर्षाला 18,000 मिळालेत. तुम्हालाही 12,000 मिळालेत ना वर्षाला. आता 15,000 करणारे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जाहीर केलेला आहे. 15,000 किसान सन्मान योजना करणार, बेरोजगारी भत्ता देणार आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी गॅरंटी देते की आमच्या सरकार आल्यानंतर खरंच इथे गरिबी आहे, खूप गरीब लोक आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत, सगळा समाज सगळ्या धर्माचे लोक आहेत. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करतात. त्यांच्या जीवामध्ये दुखलं तर प्रधानमंत्र्यांना कळतं. त्यांना कळतं की चुली पुढे बसलेली माझी माऊली खोकते कारण त्यांच्या आईने चुली समोर बसून स्वयंपाक केलाय म्हणून कळतं.
त्यांना कळतं शाळेत जाणाऱ्या मुलाला आज गणवेश घेण्यासाठी त्याच्या आई वडिलांना किती अडचण होते ते त्यांना कळतं, त्याची फीस भरण्यासाठी अडचण होते ते त्यांना कळतं. कारण त्यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकून काम करून प्रधानमंत्री झाले. या मसलेल्या माऊली सारख्या माऊलीच्या पोटी जन्म घेऊन प्रधानमंत्री झाले. त्यांना श्रीमंती माहित नव्हती. देशाला श्रीमंत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झालेले, देशाला श्रीमंत करण्यासाठी. त्यांचं स्वतःच काय, त्यांना स्वतःचा परिवार आहे, कशासाठी त्यांना पैसे पाहिजेत, कशासाठी पाहिजे पद, तुमच्यासाठी पाहिजे, देशासाठी श्रीमंती, देशासाठी पद पाहिजे म्हणून ते काम करतात. आज त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, महायुतीचं सरकार येणार. मग तुम्ही महायुतीचं सरकार येणार तर आम्हाला आमच्या हक्काचा नेता द्यायचा आहे. आणि 5 टर्म खूप झाली वाट बघून, मागच्या वेळी पण लेट झाला जरा, यावेळी पहिल्याच टाइप्यामध्ये आमच्या भावाला संधी मिळावी अशी मी प्रार्थना ईश्वराला करते आणि त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची मी तयारी दाखवते. वाटेल ते. आता असं म्हणता येत नाही आम्हाला भावाच्या अडचणी वाढवायच्या नाही, पण मी पूर्णतः माझ्या भावाच्या पक्षाला अडचणी सगळ्या सारून माझ्या भावाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिलात तर या सिंदखेड्याला फार मोठी संधी भविष्यात मिळेल हा विश्वास मी तुम्हाला देतो. फार मोठी संधी. खूप काम केलं आम्ही. ग्रामीण विकास मंत्री असताना मी बघितलंय जयकुमार रावळ इतकी तळमळ करायचे 25-15 गावागावात निधी देण्यासाठी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी, ग्रामपंचायत कार्यालयासाठी, पंचायत समितीच्या कार्यालयासाठी, तहसीलच्या कार्यालयासाठी सगळ्या कामं जर त्यांनी केलेत आणि बाहेरचे येतात, इम्पोर्टर येतात, 2 महिन्यासाठी इथं घर करतात आणि मतं मागतात आणि त्यांचं काय, अहो करप्शन मध्ये बाहेर गेलेले हे, करप्शन मध्ये, करप्शनचे चार्जेस ज्यांच्यावर आहेत त्यांच्या पैसा खाऊन पैशाच्या जीवावर राजकारण करण्याच्या मागे मला वाटत नाही या सिंदखेड्याची बहादर जनता कधीच कधीच राहील. त्यामुळे आपण शेतकऱ्यांचं भलं करणार, महिलांसाठी विचार करणार, युवकांच्या भविष्याची योजना आखणार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महायुती सरकारमध्ये सहभागी होणार आहोत. आपण 5 टर्म म्हणजे त्याच्यातले तर 3 टर्म आमचं सरकारही नव्हतं. आमचं सरकार नाही आलं तरी तुम्ही जयकुमार भाऊंच्या मागे राहिलात, पण आता तर सरकार येणारच आहे, 100% येणार आहे बघा. कारण लोक म्हणत होते मोदी नाही होणार प्रधानमंत्री, पण झाले ना, मोदींनी हॅट्रिक केली ना. तसंच आता महायुतीचं पण सरकार परत येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारच्या येण्यानंतर मी स्वतः लक्ष घालून या भागात एक असा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करेन, या भागाच्या लोकांना रोजगार मिळावा. जयकुमार रावळींनी त्याचा प्लॅन करावा, त्याच्यासाठी आपण स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करू आणि या टर्म मध्ये या भागामध्ये किमान 10,000 युवकांना रोजगार मिळेल असा उद्योग आपण इथे आणि या लोकांचं भलं करू. शेवटी राजकारणात काय करायचंय, पैसा नाव कमवायचंय ठीक आहे, पण पुण्य पण कमवायला पाहिजे. मी कुणाची लेके, कुणाची आहे, कुणाची लेके, मी कोण आहे, मग आता मी पंकजाताई आहे, मी मुंडे साहेबाची लेक आहे. मला वाटतं माझ्या जीवनात जर माझा बॅलन्स बघितला, बँक बॅलन्स बघितला, माझा उद्योग बघितला, माझं राजकीय नाव प्रतिष्ठा बघितली, तर सगळ्यात जास्त मी कशाच्या जीवावर माझ्या पायावर उभी आहे, ते पुण्याच्या जीवावर माझ्या बापांनी जे मला दिलं. कारण नुसता पैसा कमवून, नुसती मसल पावर करून, नुसतं आयटीत पद भोगून नाही होत, पुण्य सुद्धा लागतं. कुठल्याही मंचावर नसताना सुद्धा जिवंत राहायचं असेल तर मग आपल्या पाठीशी पुण्य लागतं, जनतेचे आशीर्वाद लागतात. कधी कुणाला मनातून शत्रू मानायचं, कधी कुणाचा द्वेष करायचं नाही, कधी कुणाचं वाईट करायचं नाही, करायचं ते चांगलंच करायचंय. आणि असेच विचार जयकुमार रावळचे आहेत हे मी 100% तुम्हाला गॅरंटी देते. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. चांगल्या माणसाच्या पाठीमागे आपण आपलं बळ उभं केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी स्वतः जयकुमारजींबरोबर राहून या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी योगदान देईन हे मी तुम्हाला आश्वासन या निमित्ताने देते. तुमच्या इथे काय काय केलंय आता मी काही वाचायची गरज नाही जयकुमारजी, त्यांनाही माहिती, तुमच्या त्या ह्या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. किती छान त्यांनी आपला आमदार कामगिरी दमदार असं छान इतकं त्यांनी सगळं दिलंय, मी काय सांगायची गरज नाही. येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही माझ्या भावाला मोठ्या मताधिक्याने, मी जेव्हा 2009 ला आमदार झाले ना तेव्हा मी 36 आमदारांनी मताधिक्याने आमदार झाले होते. 90,000 झाले का पहिलं, नाही नाही जास्त झालते. 2009 ला किती झालते,
भाजपमध्ये सगळ्यात जास्त मतांनी तेव्हा ते निवडून आले म्हणून बाबांनी मीटिंग मध्ये स्वागत केलं होतं. जास्त झाले तुम्ही. मग 2009-14 माझ्यापेक्षा दुप्पट मतांनी ते निवडून आले आणि त्यामुळे आता सुद्धा मी तर मोकळीच आहे आता. एक नंबरला मला आठवतं की बाबांनी त्यांचा सत्कार केला आणि आता तर तुमच्या मशीनला गेलं, जास्त डोकं लावायचं नाही. नंबर 1 पहिलीच मशीन, दुसरी मशीन कडे बघायचं नाही. पहिल्या मशीन आहे तर नंबर 1चं बटन दुसरीकडे दाब नाही. पहिल्या मशीन मधलं नंबर अरे एवढा एक नंबर 1 और उम्मीदवार बहुत नेक. मशीन पर बटन नंबर 1, उमेदवार बहुत नेक. विजय निश्चित करा असं तुम्हाला आव्हान करते आणि मला विजयी समयला बोलवणार ना जयकुमारजी? विजयी समयला मला विजयी समयला यायची संधी द्या असं या निमित्ताने आपल्याला विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब. आपण या ठिकाणी आलात. 1-2 मिनिटं फक्त. एक प्रवेश आहे. आमचे वंजारी समाजाचे तरुण आणि युवा नेते, एक कार्यकर्ते हरीश शाव्वाळ यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय. आपण त्यांना प्रवेश द्यावा. गोपाल संभाजी वाघ रोहाणे यांनी पण या ठिकाणी यायचंय आणि त्यानंतर भटके विमुक्त चे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचा माननीय ताईंचा सत्कार करतील. या ठिकाणी गोपाल संभाजी वाघ आणि हरीश शाव्वाळ जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. बोलो भारतीय जनता पार्टीचा. पंकजाताई तुम आगे बढ़ो. संघर्ष कन्या पंकजाताई तुम आगे बढ़ो. यानंतर भटके विमुक्तीच्या वतीने सत्कार होईल. ताईंचा सत्कार साहेबराव गोसावी, साहेबराव पेंढारकर, सुभाष ठाकरे, तेजपाल धनगर, दिनेश सुरवंशी, चुडावन पदमोर, लखन शेठ, भैया धनगर, सुभाष राणा, पुरुषोत्तम गोसावी आणि पंकज महाराज, संजय तावडे, पावबा ठेलारी सर्व मान्यवर करतील. जोरदार घोषणा द्यायची. संघर्ष कन्या पंकजाताई तुम आगे बढ़ो. बोलो भारत माता की. या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने देखील सत्कार होईल.